तुमचं आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या प्रवासामध्ये. जवळपास सकाळचे 9:25 वाजत आहेत आणि मी आता आहे परभणीचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथं आहे. सकाळी जवळपास 8 वाजता निघालतो मी, गंगाखेडून निघालतो 8 वाजता आणि जवळपास 10-15 मिनटं गाडी लेट झाली. तर आता मी बाहेर आलो रेल्वे स्टेशनच्या आणि एकदा तुम्हाला दाखवा म्हणलं. हे आहे परभणीचं रेल्वे स्टेशन. तिकडल्या साईडला कन्स्ट्रक्शन झालं आहे आणि तिकडल्या साईडनं बाहेर आलो मी. इकडल्या साईडला कन्स्ट्रक्शन चालू आहे. इकडं परभणी नाव लिहिलं आहे आणि त्याचं पण खराब झालं पूर्ण आणि हे पूर्ण बिल्डिंग दिसायला लागले. तिकडे उर्दूमध्ये पण लिहिलं आहे. जवळपास आपली गाडी इथून 9:55 मिनिटाला आहे. मी जाणार आहे आता इथून परभणी ते हजरत निजामुद्दीन म्हणजे नवी दिल्लीला जाणार आहे आणि तिथून पुढे मग तुम्हाला समोर सांगेन मी कुठं जाणार आहे. तर जवळपास आपली गाडी टायमर आहे वाटतं, कारण स्पेशल आहे. मला स्पेशल गाडीवर अजिबात भरोसा नाही. जे आपण स्पेशल आहे त्या गाडीवर अजिबात मला म्हणजे कसलंच भरोसा नाही आहे. तर नांदेड हजरत निजामुद्दीन ही स्पेशल गाडी चालणार आहे आणि मेन म्हणजे ही तत्काळ काढलेलं मी काल जवळपास 880 रुपये दिले तर तत्काळ झालं. मला वाटलं नव्हतं बुकिंग कन्फर्म होईल, पण 6 वेटिंग लिस्टला आलं होतं. तर तत्काळ आपण वेटिंग लिस्ट जी लावली होती ती कन्फर्म झालं. रात्री 8 वाजता मला मेसेज आला. तर मी निघालतो सकाळी 8 वाजता निघालतो. आता 9:30 वाजायला लागले. तर जवळपास 10 ते 15 नाही 25 मिनिटामध्ये आपली गाडी आहे आणि आता बाहेर स्टेशनला आलो. ऊन जे लागायला लागले, खूप जास्त ऊन लागायला लागले. आणि बाकी तुम्ही जर नवीन असला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका, कारण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवासाला मी तुम्हाला हे संघ माझे घेऊन जाईन. आणि ही जो प्रवास होणार आहे तो अत्यंत खतरनाक होणार आहे, कारण याच्या अगोदर मी कधीच केला नाही हा प्रवास. तर जाऊया स्टेशनमध्ये, तुम्हाला स्टेशन पण दाखवतो. आणि इथले खिचडी भजी पण खूप जास्त परभणीमध्ये आला ना, तर खिचडी भजी पण खूप जास्त फेमस आहे. पण मला आता काही खायचा मूड नाही सकाळी. तर काय करूया आपण, जाऊया रेल्वे स्टेशनमध्ये. याचं मला मधातून पण रेल्वे स्टेशन दाखवतो परभणीचं. स्टेशनमध्ये आलो मी आणि इकडल्या साईडला तिकीटं काढायला लागले. तर बसलाय पण भाऊ आणि इकडं बघा दिसायला लागलं एकदम सोपं नॉर्मल स्टेशन आहे. दुकान पण आहे इकडं. दहा वाजून 10 मिनटं झाले आणि ॲज ऑलवेज इंडियन रेल्वेज 10 वाजून 10 मिनटं झाली तरी जवळपास 15 मिनटं झाली गाडी आपली आलीच नाही आहे. आणि अजून गोवा खूप जास्त लेट झाले. जवळपास इथून 30 किलोमीटर आहे, पूर्ण जंक्शनला थांबले आणि मला वाटतं 11पर्यंत येईल. आणि 2 गाडी जातात, एक सचखंड एक्सप्रेस आणि स्पेशल आहे नांदेड हजरत निजामुद्दीनला जाणार. स्पेशल आपलं तिकीट काढलं आहे आणि सचखंड एक्सप्रेस आहे ती पण दिल्लीला जायला लागली, पण ती नाही आपल्याला दुसरी पकडायची. आणि इंडियन रेल्वेज मला वाटणार नाही कधी सुधारणार आहे. आणि स्पेशल ट्रेनवर तर मला अजिबात म्हणजे कसलाच भरोसा नाही, कधीच भरोसा नाही. ती गाडी किती लेट होईल, 8 घंटे लेट होईल, 10 घंटे लेट होईल, किती घंटे लेट होईल काही सांगता येत नाही. आता अजून एक गाडीचे एक अनाऊन्समेंट व्हायला लागले पुणे ते अमरावती आणि आपली गाडी अजून आली नाही. जी आली ती छत्रपती संभाजीनगरची गाडी ती गेली आता इथून आणि तिकडल्या साईडला परळीवाली थांबली गाडी मधामध्ये. तर काय बघूया आपण किती लागते आपल्या गाडीला यायला. ती आली आपली नांदेड निजामुद्दीन गाडी. जवळपास 45 ते 50 मिनटं लेट झाले आणि येस नाही ना आपला येस9 पैसे थांबते का. आणि तशी बघायला गेलं तर गर्दी खूप जास्त आहे म्हणा. सगळे दिसायला लागले तर सगळे थांबले तर परभणीवरूनच बसायला. आणि कुठला आहे येस सेट आला, येस9 मध्ये आपल्याला बसायचे. येस9 मध्ये आहे आपला 62 नंबर आहे, म्हणजे 62 नंबर आहे. तेव्हा तिथं लिहिलं 62 नंबर आणि एकदम अप्परवाली म्हणजे एकदम वरची आहे आणि पूर्ण कॅबिनमध्ये फिरते मी आहे. तिकडल्या साईडला बॅग ठेवले आणि एवढे 6 3 ते 6 8 सीट आहे. 8 सीटामध्ये मी एकटाच आहे. तसं ऑनलाईन बघितलं मी चार्ट वॅकन्सीमध्ये तुम्ही गाडीचा नंबर टाकून चेक करू शकता की जे आपले संघाचे पॅसेंजर आहेत ते कुठे येणार आहे. तर सगळे जालन्याहून बसणार आहे जवळपास. तर आता सध्यापर्यंत मीच आहे एकटा पूर्ण कॅबिनमध्ये आणि गाडी निघाली 10 मिनिटामध्ये. जवळपास 3 ते 4 मिनटं थांबली गाडी. बरं झालं जरा लवकर त्या निघाली आणि सगळेजण बसले गाडीमध्ये. आणि जे आपलं परभणी जंक्शन आहे ते सोडलं. जवळपास 50 मिनटं गाडी आपली लेट झाली. चित्र वगैरे झालं नाही आपल्या कॅबिनमध्ये. तर कुणी नाही आहे. बाकीचे सगळे जे पॅसेंजर वेट करायला लागले त्याच्या पाठीमागूच येणार आहे सचखंड एक्सप्रेस जे के दिल्लीला जायला लागली. त्या पण गाडीमध्ये खूप जण पॅसेंजर येते. तर आपण काय करूया, जेवण करूया, कारण जेवण मी केलं नाही. खूप जास्त गरमी पण लागलं नाही, जेवण पण केलं नाही. तर समोसे घेतले होते मी प्लॅटफॉर्मवरच आणि समोसे आणि सकाळी चपात्या आणल्या होत्या ते खाऊया. आणि गाडी वापस थांबली. का म्हणून थांबली, कोणतरी मारली वाटतं, इमर्जन्सी ब्रेक मारलं, असंच गाडी लेट व्हायला लागली किंवा सिग्नल लागलं वाटतं. गाडीने घेतलं पहिलं स्टॉप
सेलूला आले आणि जवळपास गाडी 2 घंटे लेट झाली. फालतू गाडी राव, स्पेशल गाडी म्हणलं की फालतू. याच्या पाठीमागं सचखंड एक्सप्रेस यायला लागले, जी की तुम्हाला सांगितलं होतं मी, परभणीहून जायला लागल्या. गाडीचं असं काय स्टॉप आहे, सेलोमध्ये थांबली आपली गाडी. आणि हे आपला समोरचा डबा आहे आणि ब्रिजवर थांबलं मी. गाडी आता पाठीमागाली जी गाडी येते का सचखंड एक्सप्रेस 100% त्याला पुढे करणार. 3 वेळा गाडी चेन वडली बा कोणतरी, म्हणजे 3 वेळा गाडी कुठं थांबली होती, पूर्ण भर रस्त्यामध्ये थांबली 3 वेळा. गाडी तर 2 घंटे लेट झाल्या. इथं 2 घंटे झाले, महाराष्ट्रात 2 घंटे लेट झाले. 12 वाजायला 12ला 10 मिनटं कमी इथं आपल्या गाडीची अनाउन्समेंट करायला येते. गाडी लगेच निघायला तयार आहे म्हणतो. ते एकदम छोटंच आहे. अनाउन्समेंट बी कशी व्हायला लागली बघा, माणूस आडून सांगायला लागले. आणि गाडीनं आपल्या हॉर्न बी दिले लगेच. प्लॅटफॉर्म 1 वर थांबली ती गाडीनं, आपल्या गाडीनं हॉर्न बी दिले, जी की चांगली गोष्ट आहे. गाडी आता आल्या करमाडला, जे की रेल्वे स्टेशन आहे, जे की तुम्ही ऐकलं नसेल, मी ऐकलं नसेल. आणि आता गाडी थांबल्या आपल्या 2 हॉल्ट आहे. संभाजीनगरपासून एक 30 किलोमीटर आणि पलीकडच्या साईडला पण गाडी थांबल्या. गाडीचं तपन एक्सप्रेस आहे, जी की नांदेड मुंबई चालते. आणि आपली स्पेशल गाडी थांबल्या. स्पेशल गाडी कशासाठी थांबल्या, पाठीमागल्या साईडनं सचखंड एक्सप्रेस यायले. जवळपास मला वाटते 4-5 किलोमीटर राहिले. आणि त्या गाडीचा जी टायमिंग आहे दिल्लीला जाण्याची, या गाडीच्या 2 घंटे अगोदर. त्याच्यासाठी मला वाटते जवळपास मागायला 15-20 मिनटापासून गाडी आपली इथे थांबल्या. म्हणजे स्पेशल आधीच 1.5 घंटा लेट झाल्या, 2 वाजायला लागले. आणि ती पण गाडी तशीच लेट झाल्या. मग त्यांना बायपास करण्यासाठी आपली गाडी थांबल्या. आणि गाडी येतच असेल, आवाज यायला लागला, तिकडल्या साईडला गाडी थांबल्या. आणि आपली पण गाडी थांबल्या. 1.5 घंट्यात अशी लेट झाल्या. अजून संभाजीनगरला मला वाटतं 1 घंटा लागेल. 1 घंटा नाही, पावणे 1 तास लागेल, कारण 30 किलोमीटरला जास्त लांब नाही राहिलं. ऊन जे पडायला लागले, खूप जास्त ऊन पडायला लागले. एकदा चमकायला लागले, ऊन दाखवतो कसलं ऊन पडायला लागले. कारण जवळपास टेम्परेचर आहे ते 40 डिग्री व्हायला लागले. तोपर्यंत येत नाही. जवळपास ही गाडी नुसती स्लो चालली, बोरिंग गाडी. गाडीमध्ये पॅन्ट्री पण नाही, म्हणजे गाडीमध्ये जे खायचं वेळेस सामान असते का ते घेऊन येणार आहे ते पण नाही, पॅन्ट्री पण नाही. एकदम बोर गाडी. मला तर खूप जास्त बोर झाला आताच. जवळपास 1.5 घंट्यानंतर ही आली सचखंड एक्सप्रेस. नंतर लगेच 2 मिनिटानंतर तपोवन पण निघाली. आणि आपली अजून काही निघालणार हो, ती गाडी आली पण, थांबली पण आणि निघाली पण. उशिरा येऊन पाठीमागून येऊन लगेच निघाली पण, गेली पण. आणि आपली अजून काही सिग्नल नाही भेटले. इकडल्या साईडला आले संभाजीनगर आणि आपली गाडी थांबली. आपल्या गाडीला अजून सिग्नल नाही भेटलं, निघाली तपोवन. अर्ध्या घंट्याखाली मी व्हिडिओ बनवला होता. सचखंड एक्सप्रेस गेली, त्याच्यानंतर तपोवन एक्सप्रेस पे गेली, जी की परभणीला जाऊ लागली. आणि आपली गाडी अजून तिथेच थांबली. अर्ध्या घंट्याखाली झाली, अर्धा घंटा झाला. आणि अजून एक पाठीमागून साईड जी तपोवन दुसऱ्या साईडला जाऊ लागली. आता ती नांदेड साईडवाली जी तपोवन आहे ती गेली. आणि आता नांदेडून जी पुण्याला मुंबईला जाणारी तपोवन ती यायला लागली पाठीमागल्या साईडला. या साईडला तपोवन गेली, ती अजून दुसरी तपोवन यायला लागली. आणि आता 1 घंटा झाला जवळपास आपण इथं थांबलेलो, म्हणजे गाडी अजून हल्लेली नाही जागेवर. स्पेशल गाडीनं सगळं स्पेशलच करून टाकलं. 2 घंटे झाले इथंच थांबलेले असं वाटायला लागले. आणि इथून संभाजीनगरला कधी पोहोचणार. आपली गाडी तिथंच थांबून आहे. आणि त्याच पटरीवर अजून एक गाडी आली बघा. ती गाडी कुठली आहे, गाडीचं कुठली, लिंगमपल्ली नरसापूर आहे, म्हणजे हैदराबादला जाणारी गाडी नरसापूरहून. आणि ही पण गाडी इथे येऊन थांबली. आणि आपली गाडी मगापासून तिथेच उभी आहे, म्हणजे तिकडल्या ट्रॅकवर ही गाडी आली पण, अर्धा घंटा थांबली पण. आणि आपली गाडी अजून बी 1 घंट्यापासून याच ट्रॅकला आहे. आणि पाठीमागल्या साईडला अजून एक तपोवन यायला लागली. खूप जास्त टाईम लागणार आहे गाडीला. एक तपोवन थांबली ती इतके वेळ, आता दुसरी तपोवन यायला लागली. सचखंड एक्सप्रेस गेली आणि याच्यानंतर अजून एक यायला लागली. मी म्हणल्याप्रमाणे बघा, ती गाडी आली पाठीमागून आणि लगेच निघाली पण गाडी. आणि सगळी क्रॉसिंग पण झाली. आणि आपली गाडी अजून बी तिथंच थांबलेली वाटतं. ही कोणतं स्टेशन आहे, स्टेशनचं लई 5 लागलं राव. 1 घंट्यापासून गाडी इथंच थांबली आपली. निघा ना बाबा आता तरी. ती आता कुठली राहिली नाही गाडी पाठीमागून यायची आपल्या नांदेड साईडची. सगळ्या गाड्या होत्या, 2 त्या पुढे पाठवल्या. इकडल्या साईडली गाडी यायल्या पण, जात्या पण. आणि आपली गाडी मगापासून इथंच उभा आहे. कधी निघणार काय माहिती नाही. आता 2 तास तर झाले वा. 2 तास गाडी आधीच लेट आहे. जवळपास 1.25 घंटा थांबल्याच्या नंतर शेवटी आपली गाडी निघालेली आहे छत्रपती संभाजीनगरला. लय घंटा आला गाडीला इथं थांबून का पण थांबली होती. लगेच निघायला पण पाहिजे होती, निघायला नाही काय नाही. आणि
गावाचं नाव बघा काय होतं, करमाड. एकदम फालतू स्टेशन होतं, स्टेशन फालतू नव्हतं, गाडी इथे खूप असली होती आपली. टाईम होत आहे 3:26 आणि 2च वाजायला लागले. 6 का दिसून आले त्यामुळे. तर 3:26 झालेत आणि आपली गाडी पोहोचल्या छत्रपती संभाजीनगरला. जवळपास 2.5 घंटे गाडी लेट आहे. म्हणजे स्पेशल गाडीला स्पेशल करून ठेवलं, 2.5 घंटे लेट आहे. आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आले इथं लिहिले प्लॅटफॉर्म नंबर 1. आणि 2-3 गाड्या येतात समोरच गेल्या, त्याच्यामुळं आपली गाडी थोडी लेट झाली. बघूया समोर कवर करते का नाही. आणि गदी दिसायला लागले, तसेच खूप छान जे माणसं आहेत ते बसायला लागले तिथं स्टेशनला. संभाजीनगरचं तसं बघायला गेलं तर तेवढं मोठं नाही, 5-6 प्लॅटफॉर्म आहे इथं. सगळेजण बसायला आहेत. गाडीचे दुकान पण लावले ना आपलं आहे तिकडं. S9 आहे आपलं. आणि बस ऊन पण खूप जास्त व्हायला लागले. गाडी बाहेर निघाली आणि दौलताबाद दिसायला लागलाय. दौलताबादचा किल्ला पण इथून दिसतंय. स्टेशन आलं दौलताबादचं आणि समोर स्टेशन झालं. स्टेशनहून तुम्हाला दाखवतो की दौलताबादचा किल्ला, जे की आता देवगिरी म्हणून ओळखलं जातं, तो किल्ला पण इथून रेल्वे स्टेशनला जसंही संभाजीनगरचे निघते हे दिसते का, हे बघा दिसायला लागलं का, तो आहे देवगिरीचा किल्ला. म्हणजे दौलताबादचा जुनं नाव होतं, तो दिसतंय एकदम जवळून बघायला गेलं तर. आणि हे काय स्टेशनहून दिसायला नाही, मग पूर्णपणे शेंडा पण वरी लावलेला दिसायला लागलाय. तो आहे देवगिरी किल्ला. स्टेशनहून एकदम क्लिअर दिसायला लागला. आता क्लिअर दिसेल बघा तुम्हाला. जातो तो आता सध्या पावसाळा नाही ना, उन्हाळा असल्यामुळे थोडंसं कोरडं कोरडं वाटायला. टाईम अपडेट जवळपास 6:45 वाजायला लागले तर. आणि गाडी अजून मनमाडला पोहोचली नाही, मनमाडच्या बाहेर आहे. आणि जवळपास 3 घंटे गाडी आपली लेट आहे. इतकी गाडी थांबायला का नाही, कुठल्या बी कुणाला पण समोर जायला लागली. स्पेशल ट्रेनचं स्पेशल ट्रीटमेंट असते असं म्हणते तसं. आणि समोरूनच वंदे भारत यायला, कुठले यायले वंदे भारतच यायले मला वाटायले, कारण हॉर्न पण मारणं एकदम दमानं यायला बघा. समोरूनच वंदे भारत दिसायला, जी की दमादमानं यायला आलं. म्हणलं नाही, अच्छा अमृत भारत आहे वय गोरखपूर. मला वाटलं वंदे भारतच आहे. वंदे भारतमध्ये आणि अमृत भारतमध्ये काय फरक आहे की अमृत भारत आहे ते पूर्णपणे स्लीपर क्लास असते, मधामध्ये कुठल्याही प्रकारचे AC नसते. आणि पूर्णपणे स्लीपर क्लास आहे. गाडी कुठला आहे, बनारस हडपसर म्हणजे पुण्याला जायला लागली गाडी. आणि पूर्ण स्लीपर दिसणार आहे. जेवढे पण तुम्हाला डबे दिसतील ना अमृत भारतमध्ये, सगळे काही स्लीपरच आहे. आणि आपली गाडी निघाली बरं झालं आहे टायमाला. तरी खूप जास्त लेट झालं, खूप जास्त स्पेशल झालं. आज 3 घंटे गाडी लेट आहे. उद्या तर किती लेट होईल. आणि दरवाजालाच बसलो मी. जवळपास मनमाडपासून बाहेर आहे, 2-3 किलोमीटर बाहेरच आहे गाडी. आणि ही जायला लागली पुण्याला गाडी. आपली पण निघाली लगेच. उद्या टायमावर पोहोचा फक्त. मनमाडला तर 3 घंटे लेट गाडी पोहोचली. 3 घंट्यानंतर ही आली आपली मनमाड जंक्शनला गाडी. जवळपास जे हाल केले गाडीने रावले खतरनाक आहे. 3 घंटे इथेच लेट झाले. आणि हे असं काय मनमाडचं रेल्वे स्टेशन, आपली गाडी रेल्वे स्टेशनमध्ये जायला लागले. जवळपास मला वाटतं 5 ते 6 तर दिसायला लागले तर तिकडल्या साईडला प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्मवर मी ही गोष्ट पहिल्यांदाच बघितली, आज पहिल्यांदा बघतो मी. प्लॅटफॉर्मवर एक कधी कुठं असते माहिती का, जेव्हा तुम्ही स्टेशनच्या आतमध्ये शिरता तेव्हाच असते ना. पुण्यामध्ये असू द्या किंवा कुठल्या पण स्टेशनला असू द्या, जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्मच्या मधात शिरता तेव्हा प्लॅटफॉर्म नंबर 1 असता. पण इथं असं मनमाडला नाही आहे. मनमाडला म्हणजे हे दिसते का, हे पण एंट्री आहे मधामध्ये येण्याची. आणि असे काय ब्रिजमधून वरून यावं लागते. आणि मेन म्हणजे प्लॅटफॉर्म इकडं आहे. म्हणजे इकडं पटऱ्या येतात, 2-3 पटऱ्या येतात. आणि पटऱ्याच्या नंतर इकडल्या साईडला समोर लिहिलं बघा मनमाड जंक्शन. आणि इकडल्या साईडला प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे लिहिलेलं दाखव तुम्हाला. हवा इथे दिसते प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे. त्याच्या साईडला पलीकडे प्लॅटफॉर्म नंबर 2, त्यानंतर पलीकडल्या साईडला प्लॅटफॉर्म नंबर 3. म्हणजे असं पहिल्यांदा बघितलं मी. याच्या अगोदर असं कधीच बघितलं नव्हतं. आणि समोर पण लिहिलं बघा पोलीस ठाणं पण लिहिलं, मनमाड RPF पोलीस ठाणं. आणि असं काही रेल्वे स्टेशन आहे. म्हणजे दिसायला तर चांगलं दिसायला लागलं, डेव्हलप पण दिसायला लागले. हे आहे प्लॅटफॉर्म नंबर 2, त्यानंतर तिकडल्या साईडला प्लॅटफॉर्म नंबर 3, पलीकडे 4 आणि 5व्या नंबर प्लॅटफॉर्मवर गाडी थांबल्या वाटतं. आणि संध्याकाळ व्हायला लागले, 6:45-7 वाजायला लागले. बघूया आपल्याला काही खायला भेटलं म्हणजे जेवायला इथंच घेऊया. कारण जे पुढचं स्टॉप आहे ते जळगाव आहे. आणि जवळपास मला वाटतं 10-11 वाजता येईन, 10 वाजता येईन. तिथं खाण्यापेक्षा इथूनच काहीतरी घेऊया आपण. मनमाड जंक्शन आहे, ती जायला लागलं बा पाठीमागं. 20-1 मिनटं थांबली. मला वाटलं इथं पण खूप जास्त टाईम लागेल. आणि इंजिन चेंज नाही झालं, इंजिन समोरच जायला लागली गाडी. मला वाटलं इंजिन चेंज होणार.
आणि मनमाड जंक्शन पण लिहिलेलं आलं आणि वरून ब्रिज झालेलं आहे. निघाली आपली आखिरकार गाडी. 3 घंटे लेट आहे. आता इथं काही जेवायला मी घेतलं नाही मनमाडला. डायरेक्ट घेऊया आपण कुठं समोर जळगाव. आता याच्यानंतरचं स्टॉप आहे. 9:30-9चा टायमिंग दाखवते. बघूया टायमर तिथे तरी पोचते का नाही. आणि अरे बापरे खंबा लागला असतं. संध्याकाळी बघूया टायमर आपली गाडी जळगावला पोचते का नाही. तोपर्यंत काहीच खायचं येणार नाही. कारण काही इथं काही भेटलंच नाही तसं काय. समोसे भेटलं नाही ते काही घेतले नाहीत मी. डायरेक्ट आता आपण जळगावमध्ये जेवण करूया. टाईम झाला जवळपास 9:47 झाली आणि जळगाव रेल्वे स्टेशन आलं आहे. जवळपास 3 घंटे गाडी अजून लेट. 3 नाही 4 घंटे गाडी लेट आहे. आणि इथं काहीतरी जेवायला जेव्हा म्हटलं पण काय भेटलं नाही. जळगावच्या स्टेशनला फक्त समोसे भेटला आहे. आणि तिथं मगाच खाली मी मनमाडला घेऊन. आणि आता गाडी निघायला लागली आहे. जळगावचे रेल्वे स्टेशन होतं. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर गाडी थांबली होती आणि लगेच निघाले. बघूया इथून भुसावळा काय भेटलं जेवायला. नाहीतर मग डायरेक्ट झोपूया जाऊन. काय करणार आहे कारण काहीच नव्हतं भेट जेवायला. पण या काय जळगावचं स्टेशन गेलं. गाडी 12:14 व्हायला लागले. आणि आता आपण आला लिहिले बघा झाशी लिहिले. झाशीमध्ये आला आणि जवळपास 6 घंटे आपली गाडी आहे ती लेट चालू आहे. म्हणजे दिल्लीला जायला जवळपास ह्या स्टेशनला सकाळी 6 वाजता पाहिजे होतं. आणि जवळपास दुपारचे 12:14 राहिले. आणि पाठीमागल्या साईडला आपली गाडी थांबल्या. खूप जास्त ऊन पडलं म्हणा. पाऊस पण पडलं आणि पाऊस पडला होता वाटतं कारण सगळं दमट वातावरण आहे. गाडी तसं बघायला गेलं स्पेशल गाडीनं काल 3 घंटा लेट होती. आज जवळपास 6.5 घंटे लेट आहे आपली गाडी. सकाळी 5 वाजता इथे यायची होती 5-5:30ला आणि जवळपास 12-12:30ला आले. मला वाटतं आपण टायमर नाही 7 वाजता तर मला वाटतं दिल्लीमध्ये पोहोचणार. आणि एकदा तुम्हाला स्टेशन दाखवतो. ते काही स्टेशन आहे तिकडल्या साईडला आपली गाडी थांबल्या. प्लॅटफॉर्म नंबर कितीवर थांबल्या प्लॅटफॉर्म नंबरच नाही लिहिलेला. अच्छा लिहिलेलं प्लॅटफॉर्म नंबर 4 म्हणजे ती असं ना. प्लॅटफॉर्म नंबर 3वर आहे. आणि असं काय रेल्वे स्टेशन आहे तिकडल्या साईडला मालगाडी झालेली आहे. 1-2 म्हणजे 6-7 प्लॅटफॉर्म आहेत. आणि इथून काहीतरी आपण खायला घेऊया कारण सकाळपासून नाश्ता पण नाही काही केला काहीच नाही. झोपेतूनच मी आता उठलो होतं. तर घेऊया आपण नाश्त्याला काहीतरी. आणि गाडी तर आपली खूप जास्त लेट चालू आहे. साडेचार वाजायला आले आणि गाडी आता आली आग्रा स्टेशनला. आग्रा छावणीला आलंय. तिथं रेल्वे स्टेशनचं नाव पण लिहिलं. आणि पाऊस पडायला नाव कसलं भारी झालं वातावरण. आणि पूर्ण पाऊस पडायला लागलाय पूर्ण चारीकडे. हो आबाळ बी कसलं आलं एकदम भरून आलाय आबाळ. म्हणजे इकडल्या साईडला ऊन दिसायला लागले आणि इकडल्या साईडला पूर्ण आबाळ आलं तर पूर्ण पाऊस पडायला लागलाय. आणि इकडल्या साईडला आपली गाडी थांबल्या. बस गाडी आपल्याला सोडून जाऊ नये. आणि पेठा लिहिलं बघा आग्र्याचं खूप जास्त फेमस पेठा जे खूप जास्त विकले जाते. आणि गाडी आपली थांबल्या जवळपास 10 मिनिटापासून इथं. आणि जवळपास 8 घंटे गाडी लेट आहे. 8 घंटे बाप रे बाप खूप जास्त गाडी लेट आहे. पण पाऊस बघून जे मला खुशी झाली का नाही खूप जास्त खुशी होत आहे. आणि पाऊस बघा एकदम भारी पडत आहे बघायला येतं हे. वा काय सुंदर वातावरण आहे. ऊन पडले आणि बाहेरच्या साईडनं पूर्ण पाऊस पडायला लागला. त्या रेल्वे स्टेशनच्या पलीकडे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. कसलं भारी वाटायला एकदम सिनिक दिसायला लागले पूर्ण. आणि आता आपलं आग्रा जे स्टेशन आहे ते सुटायला लागलं आणि पाऊस पडायला लागला. नाही 6 वाजायला आलेत. आणि हे आलं मथुराचं जंक्शन. जवळपास इथून दिल्ली 4-1 घंटा राहिलं. पण आपण दिल्लीला जाणार नाही कॅन्सल झालं प्लॅन. इथं एक मित्र राहते त्याला कॉल लावला तर त्यानं मला आज ये. तर आज आपण मथुराला उतरणार आहे. आपला प्लॅन जे कॅन्सल झाला इथून एक 2 ते 3 किलोमीटर लांब आहे ते सगळं. तर आता उतरायचं इथंच. आणि हे काय आपलं मथुराचं रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो मी. आणि रेल्वे काय आपल्याला आज पिक्चर सोडणार नाही. रेल्वेमध्ये बसूनच आलो. आणि समोर ई रिक्षा घेतलं म्हणजे मित्राचं घराकडे जाण्यासाठी. आणि समोर फाटक लागलं आहे आणि रेल्वे आले तिकडल्या साईडनं. म्हणजे आज काय आपलं रेल्वेचा आवाज नाही. आज काय आपली रेल्वे काय पिक्चर सोडणार नाही. ते तिकडल्या साईडनं रेल्वे यायला लागले. आणि इथून जवळपास रेल्वे स्टेशनपासून 3-1 किलोमीटर होतं. आणि समोर फाटक लागले. फाटक लागल्याच्या नंतर तिकडं मित्र थांबले तिकडे जायचं. बोर झालं राव. 8 घंटे लावलं गाडीनं खूप जास्त.